असणारा पितांबर नेसलेला असा दैदिप्यमान गवगवीत असणारा परमात्मा त्या वैकुंठात दिसू लागला सगळ्या भक्तायला. आजान बाहो भुजाचारी, अजान बाहो गुडघ्या लोक असणारे हात, अजान बाहू चार भुजा, पुन्हा दोन भक्ताला कुरळण्याकरता असं असणार चार भाऊ असणारे, चार म्हणून चार ते वेद आहेत. चार भाऊ म्हणजे काय ते चतुर्वेद आहेत, ते भक्तासाठी तयार केलेले. बहु बहु म्हणून बहुअंगंदे अति साजिरी जिड म्हणून जड मुद्रिका बांधल्या करी विरकंक वाहरी मनी मुद्रा. 10 बोटामध्ये 10 अवताराच्या मुद्रिका. किती अवतार घेतले ठोक? 10. आणि त्या 10 अवताराच्या 10 मुद्रका भक्तासाठी सगळे अवतार घेतले. म्हणून असा तो परमात्मा घवघवीत ते रूप वैकुंठात. राजा परीक्षितीला सांगतात सुखाचार्य, वैकुंठामध्ये भगवंताचं रूप त्या भक्ताने पाहिलं. सावळी कमल मृणाले तैसे मस्तकीचे वेश, कुरळे कुंकुम कित करण चरण तळे, लाजली प्रवाळे अंधरंगे. असा तो सावळ रूप परमात्म्याचं. केस कुरवळे, कुरळी केस, आनंदित मुद्रा, प्रसन्न चेहरा, तेजपुंज ललाटी, तिलक पिवळा, अपाद दलवनमाळा, वैजयंती रुळे गळा, घन सावळा घन कवीट. असं ते राजस सुकुमार मदनाचा असं ते सुंदर रूप असणार देवाचं. पाहिल्या बरोबर मनाला वेध लावणार इतकं आकर्षित रूप ते. अरे ज्यांनी सृष्टी सुंदर केली तो किती सुंदर आहे. त्याने हे सगळं सुंदर केलं, ते कोणी केलंय? परमात्म्याने. तो किती सुंदर असल, किती तो असणारा कोमल असल, किती सुंदर येतो. अरे त्याचं बघा, ज्याच्या सुंदरा त्याचं रूप पाहून लक्ष्मी भाळती. येडी झाली ती कोण? लक्ष्मी त्याच्या पायाजवळ बसली जाऊन. कोणाच्या? त्याचं काय रूप असत, तो किती चांगला असत. म्हणून असा तो परमात्मा त्याहून या सुंदरत्वाचा बोले बोलता लज्ज. परमात्म्यापेक्षा सुंदर जगात काहीच नाही. आणि त्याच्यापेक्षा काय सुंदर असं कोणी जर म्हणत असेल तर लाज वाटत जिभेला. क्योंकि परमात्मा इतका सुंदर ह्या जगात कोणीच नाही. इतका तो कसा आहे, पुढे घ्या. अरे रुक्मिणी लाजली त्याला पाहून. कोणाला पाहून? परमात्म्याला पाहून. असा तो परमात्मा. तुम्हाला माहितीये का, रुक्मिणीला वरलं. शिशुपाल ठरला लग्न, काऊन की विरोध होता लक्ष्मीचा. विरोध होता, मला शिशुपाला देऊ नका, मी शिशुपाल नवरी, मी शिशुपाल न वरी, मी त्याला वरणार नाही, मला शिशुपालाला देऊ नका, असं कोण म्हणणं? रुक्मिणी. आणि मग कोणी बघा कारभार होता मोठ्या भावाकड, तोच मालक होता रुक्मिंगद. गाधाच होता देव. ऐकलं ना, बापाचं ऐकणं, कोणाचंच ऐकणं. देणार तर कोणाकडे देणार? शिशुपालाकडे. तो माझा मित्र आहे, मी त्याला देणार रुक्मिणी, असं ठरलं. आणि आणलं शिशुपालाला. त्याला हळ काय लागली, काय थाट चालला. आणि तो बी त्याला वाटला रुक्मिणी म्हणजे मला मिळणार. आणि ते तर इतका नाचू लागला, उत्तावळा झाला. तो कोण? शिशुपाल. अशी रुक्मिणी भेटली म्हणल्यावर मग रुक्मिणीनं जवळ सहदेव नावाचे ब्राह्मण होते. कोण? सहदेव. मग एक पत्र घेतलं आणि त्याच्यावर असणार पत्र लिहिलं. सहदेवाच्या दर्शन घेतलं, पाया पडली, रडी सहदेवाकडे. तुम्हीच माझं सगळं. आता माझे वडील तुम्ही, माझे बंधू तुम्ही, माझे माय तुम्ही, सगळं तुमच्या हातात माझा प्राण आहे, माझं जीवन तुमच्या हातात. हे पत्र तुम्ही कृष्णाला नेऊन द्या. कोणाला नेऊन द्या? ते म्हणे इतक्याशा कामासाठी इतका काय आटापाटा करायचा? कामच काय? पत्र घ्यायचं, कुठं जायचं? कृष्णाकडे. हे इथं मला कृष्णाचं दर्शन घ्यायचंय, माझ्या मनातच होतं. आणि आता निमित्त झालं.
आज इथं बोंबलायचा नाद आणि शिमका आला आणि आज्ञा झाली राज्याची, खुशाल बोंबला, त्याला 5 गावाचा जागीर. काय कमी मग तसं मला अगोदरच जायचं होतं कोणाकड, कृष्णाचं दर्शन घ्यायला. आता निमित्त झालं, आत्ता घेऊन जातो मी. आणि ते पत्र लिहिलं. आता रुक्मिणीचं पत्र, आधी माय शक्तीचं काय ते पत्र. आणि मग त्या पत्रामध्ये आपलं आपणच बोलायचं आणि कृष्णाचा बी आपणच बोलायचं. दुहेरी पार्ट. कोणचं पार्ट? दुहेरी. आपलं बी आपणच बोलायचं, कृष्णाचा बी आपण बोलायचं. आणि म्हणून तिनं लिहिलं, जगाचा तू असणारा सगळा आहेस, तुला सगळं कळतं देवा, तुला काय कळत नाही, सगळ्याचा तू साक्षी आहेस आणि माझी व्यथा तुला काऊन कळाना. असं कोण म्हणायले? हा, माझं दुःख तुम्ही का होणे ना, काऊन माझं दुःख कळना आणि माझ्या कोणाच्या गळ्यात घालाली, त्या शिशुपालाच्या दुष्टाच्या. मी आत्महत्या करीन, प्राण देईन, पण त्याला वारणार नाही. अशी पत्रात काय केलं, लिहायला सुरुवात केली. आणि म्हणून बऱ्याच असणाऱ्या पोरी पत्र वाचित्यात ना त्या. कोणचं? रुक्मिणी स्वयंवर पत्रच आहे, त्याच्यात ग्रंथ तयार झालेला आहे तो. मग तिनं पत्र लिहायला सुरुवात केली, भगवंताला नमस्कार केला. मी एक दीन आहे, दुबळी आहे असणार, पण मी तुम्हाला बोलायले पत्राद्वारे आणि तुम्ही मला काय पाहिलं नाही. मी कशी आहे मी तुम्हाला माहित नाही. खरंच आहे ना, देवाला काय माहित ती कशी येते, हे कळत नाही देवाला. देवाने पाहिलं नाही तिला, कोणाला? रुक्मिणीला. रुक्मिणी म्हणजे कोण? आधी माय शक्ती. आता मायेला कवा देवानी पाहिलं, आणि ज्या देवानी पाहिला तो देव राहिला का जीव झाला? नाही, हे बी नाही करत. ज्या देवानी कोणाला पाहिलं? मायेला पाहिलं, तो देव राहिला का जीव झाला? जीव झाला का देहावर आला, नावारूपावर आला? हा, कशामुळं? मायेमुळं. माया विणे भ्रमला खरे म्हणता मी माझेनी, अरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे. म्हणून तुम्ही जे आले देहाला जन्माला, हे मायेमुळं. काय स्वीकारली तुम्ही? माया स्वीकारली. आणि ती रुक्मिणी म्हणती, तुम्ही काही मला पाहिलेलं नाही, मी कशी आहे काय नाही, म्हणून माझं रूप तुम्हाला सांगते, मी कशी येत. वर्णन केलं तिनं तिचं. कोणाचं? मायेनीच मायेचं वर्णन करा. देवानी मायेचं वर्णन बी करू नये, काही नाही तर त्याच्याकडे गेले फार मस्त आहे बघा. फक्त ध्यान देवानी काय वर्णन करा त्याला माहीतच नाही ना. कोण? मायेनीच कोणाचं वर्णन केलं? मायेचंच वर्णन केलं. आणि मग ती देवाला म्हणू लागली, मी कशी आहे तर मी अशी आहे की मी त्या माझ्या मालकाकडे असून मालकाला माहित नाही मी कशी येत. आणि हे सगळं कोणी केलं? मी त्याच्या सत्तेत राहून, त्याच्यात आश्रयात राहून हे सगळी सृष्टी मी आज तयार केली. त्याच्या वाचून मला काहीच करता येत नाही, राहता बी येत नाही. म्हणून तुमच्या वाचून मला अस्तित्वच नाही. मी कशी आहे? अशी आहे. अशी मी असणारी नटलेली आहे सगळ्या जगात, मीच नामरूपाने नटलेली. हे माझं स्वरूप आहे, हे अशी आहे मी. असं वर्णन. अवघे सुन्नीची होते पायी. मग ते एक ढालगज, तिने एवढी बाहुली म्हणून अशी, तिने एवढी छाती केली चंद्र सूर्याशी म्हणे, कणवा तेरे तेरे तेरे, असं तिनं वर्णन केलं स्वतःच मायेनं. आणि देवा, मी तुम्हाला जरी पाहिलं नसल प्रत्यक्षात, पण मला माहिती आहे तुम्ही कशी आहेत. मला माहिती आहे तुम्ही कसे. आणि तुम्ही पुन्हा म्हणता की मला पाहिलं नाही, तो कसं काय पत्र लिहिलं? मी तुम्हाला पाहिलेलं आहे, मी तुम्हाला जाणलेलं आहे, तुम्ही मला कळालेले, म्हणून तुम्ही कसे ते बी मी तुम्हाला सांगते. असं कोण सांगायले? माया सांगायली. आता इथे बी देव कसा आहे कोण सांगायले? देव सांगायला का माया? जरा जाऊ दे ना देव कसा आहे असं कोण सांगायले? प्रकृती सांगायली, माया सांगायली. आणि मग ती सांगते तुम्ही कसे आहात, तुम्ही अरूप आहात,
तुम्ही अव्यक्त आहात, तुम्ही निराकार आहात, जगाचं अधिष्ठान आहात तुम्ही. देवाचं वर्णन करायचे कोण? लक्ष्मी सहज असं त्या ब्राह्मणाजवळ ते पत्र दिलं, लय मोठं लांबच पत्र आहे आपलं भागवत त्याच्या संपल. म्हणून ते पत्र घेतलं, सहदेव ब्राह्मण गेले आणि कृष्णाजवळ काय दिलं पत्र, त्याच्यात सांगितलं होतं शेवटचा निरोप, तुम्ही रथ एकटेच्या रथ घेऊन या, आमची बिलकुल दैवती आहे, तिथं आम्ही जाऊ, मी येणार तिथं, तिची काय करणार पूजा करणार, आणि तुम्ही पाठी माग असणारा का आणा रथ आणा आणि मला घेऊन जा. तुम्ही रथ घेऊन या, मी त्या रथात बसते, मला घेऊन जा. माझं काय करा रुक्मिणी हरण काय करा, आता आपासूनच चालू झाले. म्हणून ध्यानात घ्या. आणि ते ठरलं तसं. आले कृष्ण परमात्मा, रथ उभा केला, असणारी रुक्मिणी आली आणि उभी राहिली. रुक्मिणीला वाटलं त्यांनी धरा, कोणी देवानी धरा, आणि देवाला वाटलं हिनच पाय टाकावा राखात. गुपचीप दोघं घेऊन कोण रुक्मिणी बी. रुक्मिणीला काय वाटू लागलं, माझ्या हाताला धरण राहतात द्या कोणी कृष्णाने, आणि कृष्णाला वाटू लागलो हिनं मी कस काय धरीन तिला, कोणी बलिलंय तिनं बलिलंय, मला पाचारण कोणी केलं तिनं केलं, मग तिचं काम नाही का, कोणाचं काम नाही का, रुक्मिणीचं. कशात याचं, मी कस काय घेईन तिला, रुसलीनं दोघं एकूण एका कर, रुक्मिणीच्या जागेवर देव. शेवटी रुक्मिणीलाच खाली व्हावं लागलं ना. बापा आपण पारदच खाली आहे, आपण खालच्या मापातले, असंच वाचा दांगडू तिकडं किती आला कृष्ण रुक्मिणी, मग लिहाचं युद्ध सुरू. त्याच्यापेक्षा आपलं गुपचूप केलेलं बरं. गुपचूप असणारी गुढी टाकली रथा रुक्मिणी, आणि मग बोंब झाली सगळ्या दाशा. रथ गेला रुक्मिणी गेली, रथ गेला रुक्मिणी गेली, रथ गेला रुक्मिणी गेली. लक्षात घ्या, अशा कथा राजा परीक्षित ऐकू लागले. हे परीक्षित, नवल त्यांची सुकुमारता, इतका तो कृष्ण किती सुकुमार आले, ज्याची लक्ष्मी ज्याची दासी झाली, सगळ्या गवळणी त्याच्यासाठी वेड्या झाल्या, पिशा झाल्या. इतका तो कसा होता, सुकुमार होता, वेड्या झाल्या त्या गवळणी. का कृष्णाचा जर नाद लागला ना तर रिकामा द्यायला घुमवायच्या, बिघडतही टाकल्याला इर्जन टाकलं ते बड 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 वाजायचं. सासू तिकून यायची, पागल झालीस का काय, फोडीत का डेरा टाकलं का त्याच्यात इर्जन, म्हणे इसरलेच आत्या माय. कशामुळं ध्यास लागले देवाचा, दही करता करता इसरली, नुसतं डेरा घुसळू लागली, बिघडत ह्याचा खड खड वाजू लागलं. ती सासूबाई पिस लागलं दहीला, पाती काही ते त्याच्यात नुसतं खडखड, दही टाकणे याच्यात कवा टाकती, म्हणे इसरलीच मी, काय टाकण्यात. हा, तुम्ही फक्त देवाला विसरतात, बाकी कशात नाही विसरत. कशाला विसरतात, देवाला. बाकी संसारात नाही, तुम्ही संसार साया अशी करीशी प्रपंच फक्त हरीशी ना. काय गुन्हा केला तुमचा देवानी, देह कोणी द्याला तुम्हाला, आयुष्य कोणी दिलं तुम्हाला, तुमचा श्वास कोण चालवायला, तुमचं अन्न कोण पचवायला, तुम्हाला झोप कोणी घालायला, हे तुम्ही करायले का, भूक कोण लावायला, तुम्ही लावायले. बालपणातून तारुण्य कोणी आणलं तुम्हाला, आपण माते आलं, तरुणपणातून म्हातारपण कोणी आणलं तुम्हाला, देवानी. हे कोण करायला तुमचं चाले शरीर कोणाचे असत ते, कोण बोलविते, देखवी ऐकवी एक नाराय त्याचं भजन चुकू नको का करू नको, नाही काय करायचं. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून बघा परमात्मा तो नवल त्याची सुकुमारता, चंद्र कर खुपती लागता, शेजे माझी निजो जाता,
गगनाची शून्यता सले त्यासी. किती सुकुमार हे देव. चंद्राचे किरण ज्याला रुतता, चंद्राचे किरण ज्याला रुततात, इतका तो सुकुमार आहे. किती सुकुमार की ज्याला चंद्राचे किरण पण काय होतात, आणि झोपी गेला तर आकाश असणार. महाराज म्हणतात गगनाची शून्यता सले त्यासी. गगन म्हणजे शून्य, पण ते शून्य पण त्याला सहन होत नाही. त्याला हे शून्य पण काय होत नाही, सलता शून्य पण सहन. आमची शून्य बिन संवाद दुजे बिन अनुवाद. तो शून्य वाचून आहे. कसा आहे? शून्य म्हणायचं काम नाही, कारण की तो आहे. जसं तुम्ही घरात बसलेले आणि तुम्ही म्हणू लागले घरी कोणीच नाही, त्याच्या काही नाही म्हणण्यातच ते आहे. तसा परमात्मा काहीच नाही. नाही नाही, तोच आहे सगळा. जो जो होय तो तो काहीच न होय, काही नवनी होय. देवाला सांगतानी म्हणतात जो जो होय तो तो काहीच न होय. अरे काही न होणी होय. तो स्वरूपाने काही झाला नाही, आणि जे आहे तोच जो जो होय झाला, पण काहीच नाही झाला. आणि आहे तर मग त्याच्या वाचून काहीच नाही, सगळं तोच झाला सगळा. जसं सोनं जो जो होय तो तो सोन्याच्या रूपाने काहीच न होय. आणि जर असं काही तर सोनच हे होते सगळं. किन्नत असो की काही असो की काही असो, ती कोणी मग तसा सगळा अवघा देवची झाला पायी भरोनिया अंतरबाई. म्हणून म्हणून इथं महाराज म्हणतात त्याची या जा गगनाची शून्यता सले जासी, त्याची या अंग प्रभा लाजोनी सूर्य द्वारा पे उभा. त्याच्या पुढं, त्याच्या प्रकाशा पुढं सूर्य त्याच्या दारात उभा राहिला, लाजला. त्याच्या प्रकाशा पुढं कोण? सूर्य तुमच्या दारात येऊन उभा राहिला. कुठे सूर्य आता? तुमच्या पुढे का तुम्ही सूर्याच्या पुढे? कळत का नाही तुम्हाला? अरे डोळ्याच्या पुढे सूर्य, कोणाच्या पुढे? डोळ्याच्या पुढे. आणि डोळे मनाच्या पुढे, आणि मन तुमच्या पुढे. आणि तुम्ही कोणाच्या पुढे? तुम्ही जे माग बी पुढे बी, माग बी तुम्ही पुढे बी तुम्ही. असं आहे तुमचं वास्तव स्वरूप. पण तुम्ही येऊन बसले कुठं? गटारीत, घाणीत. कुठे येऊन बसले तुम्ही? हे तुमची गटारामुळे का? ह्या गटारामुळे? कशामुळे? तुमच्या दारातलं गटार कशामुळे तयार झालं ते? अरे फॅक्टरी तुमच्याकडे गटाराची, आणि त्या फॅक्टरीला तुम्ही म्हणाले मी. म्हणजे किती? म्हणून बघा, बाजीरावाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी आणि बाजीराव, हो बाजीराव कुठं आले? काम की माडीवर त्यांनी टाकली इथं, तिथून जे घसरले तर गटार येऊन पडले. कोण? बाजीराव. म्हणून तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म येतो ती मी माया घेतली, मोह दारू पेली, मोह्याची घेतली, ती टाकली, गटारात येऊन पडे. या देहावर येऊन, नाशिवंत देहावर, खोट्या देहावर, मिथ्या देहावर येऊन बसले तुम्ही. अरे गटारे, मळमूत्राचा बांध आहे, परिचर्म घातलेले ते कर्मकीटक काचा, रव रस दुर्गंधी रे अमंगळीचा, सुमरे त्या हरिहरा शरण जाई, गोविंदा परे दे मदालसा, सोहम जुजुरे बाळा, निज रूपी निज लाशी लक्ष लागू दे डोळा. कुठं झोपला? निज रूप तुझं तिथं झोपलास तू. म्हणून त्याची या अंगप्रभा लाजोनी सूर्यद्वारा पेभा, ज्याची या निज तेजा शोधा हिरण्य गर्भा प्रकाश असे. म्हणून ज्याच्या प्रकाशापुढे हे सगळं नित्य आहे. म्हणून म्हणून असणार ते आहे नाही का आपला काकड्यातला अभंग, तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाशे, हास्य हास्य वदन हासे हलकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज
बोल का रे उभा राहून या पैसा हलवितो म्हणून असा असणारा प्रकाश स्वयं प्रकाश असणारा परमात्मा. कोणचा प्रकाश? ज्ञान प्रकाश. कोणचा उजळ? ज्ञान उजळ. म्हणून म्हणून महाराज म्हणतात उजेड होऊन उजेडी राहिली. निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई काय होऊन? उजेड होऊन. कसे राहिले? उजेडात राहिले आणि समाजाला उजेडात आणलं. तशी नाही राहिली ती. कसं केलं त्यांनी? स्वतःचा उजेडच पण समाजाला बी कशात आणलं? उजेडात आणण्याकरता अनेक कर्म राबिले. ज्ञानेश्वरी दिली तुमच्या हातात. कशा करता? उजेडात या वाचा विज्ञानेश्वरी. म्हणून एकतरी ओवी अनुभवावी तुमच्या हातात ज्ञानेश्वरी गेली आणि त्याच्यात सांगितलं तू सच्चिदानंद ब्रह्म आहेस. तू ओंकार आहेस. कोण आहेस तू? ओम आहेस तू. ओम हे ब्रह्म आहे. ब्रह्म हे आत्मा आहे.